हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण 675 म्हणजे 675 ही संख्या वेगवेगळ्या पद्धतीने कशी मांडता येईल याचा विचार करूया. तर सगळ्यात सोपा आणि नेहमीचा मार्ग म्हणजे या संख्येतील अंकांची स्थानिक किंमत बघायची. आणि या संख्येमध्ये 6 हा शतक घरामध्ये आहे आणि तो थेट 600 हे दर्शवतो. त्यानंतर 7 हा दशक घरात आहे आणि तो 7 दशक म्हणजे 70 दर्शवतो. आणि 5 हा एकक घरात आहे आणि तो फक्त 5 दर्शवतो. तर 600 अधिक 70 अधिक 5 हे मिळून होतात 675. आणि आता आपण गणितामध्ये या स्थानांची म्हणजेच या संख्यांची पुनर्रचना करून ही संख्या वेगवेगळ्या प्रकारे कशी लिहायची ते बघूया. चला, पहिली पद्धत म्हणजे आपण एका घरातून संख्या दुसऱ्या घरात उसने घेऊन पुनर्रचना करून बघूया. म्हणजे आपण शतकाच्या घरातून एक शतक म्हणजे 100 जर काढून घेतले तर शतकाच्या घरात 6 ऐवजी 5 उरेल आणि तिथे आता 500 राहतील. आणि आता हा काढलेला एक शतक आपण दशकाच्या घराला देऊया. तर दशकाच्या घरात आधीपासूनच 70 आहेत आणि त्यात हे 100 मिळवले तर होतील 170. आता 170 म्हणजे किती दशक? अगदी बरोबर, 170 म्हणजे 17 दशक. आणि म्हणून आपण दशकाच्या घरात 7 ऐवजी 17 असं लिहूया. त्यानंतर आपण हे पुढे चालू ठेवून दशकाच्या घरातून एककात सुद्धा संख्या देऊ शकतो. म्हणजेच समजा 17 दशकामधून म्हणजेच 170 मधून आपण एक दशक म्हणजे 10 जर वजा केले तर दशकाच्या घरात 160 म्हणजे 16 दशक उरतील. आणि हा काढलेला 10चा अंक आपण एककाच्या घरात देऊया. तर एककाच्या घरात आधी 5 होते आणि त्यात 10 मिळवले म्हणजे किती झाले? तर झाले 15. म्हणजेच 500 अधिक 160 अधिक 15 यांची बेरीज केली तरी उत्तर तेच येईल, 675. छान. आता आपण अजून एक मजेशीर पद्धत बघूया. तर आपण समजा शतकाच्या घरातून थेट 2 शतक म्हणजे 200 काढून घेतले तर आता शतकाच्या घरात 6 ऐवजी 4 उरेल म्हणजे तिथे थेट 400 शिल्लक राहतील. आता हे काढलेले 200 आपण 2 वेगवेगळ्या घरांमध्ये वाटून घेऊया. तर याच्यामध्ये 100 आपण दशकाच्या घराला देऊ आणि उरलेले 100 हे एककाच्या घराला देऊ. तर दशकाच्या घरात आधीच 70 होते आणि त्यात 100 मिळवले म्हणजे झाले 170 म्हणजे 17 दशक. आणि एककाच्या घरात होते 5, त्यात आपण मिळवले 100 तर तिथे झाले 105 एकक. आता तुम्हाला 400 अधिक 170 अधिक 105 यांची बेरीज करावी लागेल आणि बेरीज केली तरी उत्तर तेच मिळेल, ते म्हणजे 675. मस्त. तर अशा प्रकारे आपण 2 पद्धती बघितल्या. आपण अजून एक पद्धत बघूया आणि ही थोडी वेगळी पद्धत आहे. तर जर आपण शतकाच्या घरातील सर्वच्या सर्व 6 शतक म्हणजेच 600 पूर्ण काढून घेतले तर शतकाच्या घरात उरेल 0. आणि आता 600 पैकी 400 जर आपण दशकाच्या घरात दिले आणि दशकाकडे आधीच 70 असल्यामुळे तिथे आता 470 झाले म्हणजेच किती झाले? म्हणजे 47 दशक. आणि आता आपल्याकडे एककाच्या घरात देण्यासाठी अजून 200 शिल्लक आहेत. म्हणजे हे 200 जर आपण एककाच्या घरात दिले तर तिथे 5 ऐवजी आता होतील 205. आणि आता तुम्ही बघू शकता की उजवीकडे दिलेल्या या सर्व संख्यांची आपण जर बेरीज केली ती म्हणजे 0 अधिक 470 अधिक 205 तर आपल्याला बेरीज करून पुन्हा उत्तर मिळतं तेच 675. छान. तर तुम्ही इथे पाहिलं असेल की संख्येचे मूळ मूल्य न बदलता आपण तिच्या शतक, दशक आणि एकक स्थानांची वेगवेगळ्या प्रकारे पुनर्रचना करून बघितली. आणि या पद्धती वापरून आपण बेरीज वजाबाकीसारखी कठीण उदाहरणं अगदी सोप्या रीतीने सोडवू शकतो.